शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। या 10 बँकेत नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये आता येणार नाहीत। बँक बदलून घ्यायला आता मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना आता सूचना दिल्या आहेत। या 10 बँकेत डीबीटी साठी आता अडचण निर्माण आता सरकारला होऊ लागली आहे। या 10 बँकेत खाते असेल तर नमो शेतकरीचा 6वा हप्ता आता येणार नाही। डीबीटी करण्यास अडचण होत आहे। बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। मग आता यापैकी कोणत्या 10 बँकेत आता तुम्हाला 2000 रुपये येणार नाहीत, नक्की तुम्ही बघायचं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यास आता सुरुवात केली आहे, परंतु आता अनेक शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पैसे आता जमा होईना झाले आहेत। या 10 मोठ्या बँकेमध्ये पैसे सोडण्यास आता सरकारला अडचण निर्माण होत असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। या 10 बँकेत डीबीटी आता होईना झाले, म्हणजेच मित्रांनो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये जसं पीएम किसान योजनेचे 2000 रुपये येतात, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुम्हाला येतात, जसे डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये येतात, तर या 10 बँकेमध्ये पैसे येण्यास अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे आता सर्वच्या सर्व शेतकऱ्यांनी आता ज्या महत्त्वाच्या 10 बँका सांगणार आहे, तर त्या बँकेमधून जर तुम्ही आधी नमो शेतकरी योजनेचे 5 हप्ते जर घेतले असतील तर आता तुम्हाला या 10 बँका चालणार नाहीत, कारण या 10 बँकामध्ये पैसे सोडण्यास बँकांना पण अडचण निर्माण होत आहे। तसेच सरकारला देखील या 10 बँकेमध्ये पैसे सोडण्यास अडचण निर्माण होत असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना तातडीची सूचना आता करण्यात आल्या। येत्या 24 तासांच्या आतमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये सोडण्यात येतील, परंतु या 10 बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत, पैसे तुमचे बँकेत येणार नाहीत, अडकणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोणत्या 10 बँकेमध्ये तुम्ही आता खातं खोललं आहे हे नक्की आता बघायचं आहे, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता आजच्या या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या कोणकोणत्या बँका आता चालणार आहेत आणि कोणकोणत्या बँका चालणार नाहीत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये जर पाहिजे असतील तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्याची जवळपास 100% तयारी आता झाली आहे, परंतु आता राहिला महत्त्वाचा विषय, तो म्हणजे सर्वच बँकांमध्ये आता हे नमो शेतकऱ्यांचे पैसे सोडले जाणार नाहीत, कारण अनेक बँकांचे विलीनीकरण आता झाले आहे। तसेच अनेक बँकांमध्ये बँकांचे वैयक्तिक प्रॉब्लेम असल्यामुळे आता तुमच्या खात्यावरती आता हे पैसे जमा होणार नाहीत। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आता 10 बँकेत येणार नाही। याचे खरं कारण म्हणजे तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता मिळाला असेल तर बघा, ज्या 10 बँकांमध्ये महिलांना आता पैसे आले नाहीत, बघा 8वा आणि 9वा हप्ता बँकामध्ये जमा झाला नाही महिलांचा, त्यामुळे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता हे पैसे अडकू नयेत, व्यवस्थित बँकेत पोचावे यासाठी मोठी आता तयारी करण्यात आली आहे। तर या 10 बँकेमध्ये गेले 15 दिवस झाले सर्व्हर डाऊन आहे, या बँकामध्ये पैसे अडकू लागले आहेत। त्यामुळे कोणाचेही पैसे अडकू नये यासाठी सरकारने खबरदारी आता घेतली आहे। लाडक्या बहिणीचे पैसे या 10 बँकेत अडकले आहेत, त्यामुळे आता तुमचे पैसे अडकू नये यासाठी शेतकऱ्यांसाठी या 10 बँकेमध्ये खाते असेल तर पटकन तुम्ही बदलून घ्यावे, असे सरकारने आता स्पष्टपणे सर्व शेतकऱ्यांना आता सांगितलं आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक सुद्धा आता काढण्यात आलेलं आहे। या बँकांचे IFSC कोड सुद्धा चेंज करण्यात आले आहेत, त्यामुळे तुमच्या खात्यावरती जो IFSC कोड आहे तर तो बदलला तर खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण निर्माण होत असते। 24 तासांच्या आतमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता सोडले जाणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या 10 बँका निवडण्यात आल्या आहेत, म्हणजे शेतकरी मित्रांनो, कोणत्या 10 बँका आता नमो शेतकरी योजनेसाठी चालणार आहेत आणि कोणत्या बँका आता चालणार नाहीत याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत तुम्ही 5 हप्ते घेतले असतील आणि नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची 2000 रुपयाची तुम्ही आतुरतेने जर वाट बघत असाल
तर हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाकडून एक परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये 10 बँका कोणकोणत्या चालणार नाहीत आणि सगळ्यात लवकर कोणत्या कोणत्या बँकामध्ये पैसे सोडले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती या परिपत्रकात आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यामुळे या परिपत्रक तुम्हाला जे काय असेल ते पुढे वाचून दाखवणार आहे। कोणत्या 10 बँका चालणार नाहीत बघा नक्की। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय तुमचे जे 2000 रुपये आहेत ते तुमच्या बँके सव्याप्त्याचे येणार आहेत। कोणत्या बँका मी सांगितलंय ते पटकन तुम्ही आता आल्या काढून घ्यायचंय असं पण सरकारनं सांगितलंय। आणि यामध्ये स्पष्टपणे कोणकोणत्या बँकामध्ये तुमचे खाते सेफ राहील म्हणजे व्यवस्थित राहील आणि कोणत्या बँकामध्ये तुम्ही खाते खोलले तर तुम्हाला अडचण येणार नाही याची संपूर्ण माहिती आता यामध्ये सांगितल्या। बघा, कालच एक पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही तुमच्या बँकेचे खाते तर ते आधार कार्डला लिंक करून घ्यायचे आहे। परंतु आता आज सकाळी जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये सर्वांना ही सूचना केली आहे की महत्त्वाच्या बँका ज्या आहेत तर त्या बँकामध्येच पैसे येणार आहेत। यामध्ये 10 बँकांना वगळण्यात सुद्धा आलं आहे। 10 बँकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खाते खोलून ठेवले आहे त्यांनी नमोच्या आधी पैसे असतील बघा, नमोच्या आधी जे काय 5 हप्ते घेतले असतील तर परंतु आता जे हप्ता तुम्हाला आता येणार आहे तर 6वा हप्ता त्यामध्ये येणार नाहीत। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT होण्यापासून खूप अडचण आता निर्माण होत आहे। मग आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की 6वा हप्ता अजून तर मिळाला नाही, मग सरकारला कसं काय कळलं की या 10 बँकेमध्ये पैसे येण्यास अडचण निर्माण होत आहे? याचे सुद्धा उत्तर आता तुम्हाला सांगतो। सर्वांनी लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता आला असेल तर लक्षात ठेवा 8वा आणि 9वा हप्ता लाडक्या बहिणींना या 10 बँकामध्ये आलं नाही। त्याचे खरं कारण म्हणजे बघा, गेले 1 महिन्यापासून या 10 बँकेमध्ये सर्व्हर डाऊन आहे। सरकार तिकडून पैसे पाठवू लागले आहे परंतु पैसे मध्येच अडकू लागले आहेत। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना देखील आता प्रतीक्षा करावी लागत आहे। त्यामुळे याचा विचार करून शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, शेतकऱ्यांना पैशांची प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी या 10 बँका आता वगळण्यात आल्या आहेत। मग आता कोणत्या 10 बँका आहेत ज्यामध्ये आता पैसे येणार नाहीत आणि कोणकोणत्या बँकामध्ये लगेचच पैसे जे काय असेल ते येणार आहेत? बघा, कोणत्या बँकामध्ये लगेचच पैसे येणार नाहीत तर कोणत्या बँकामध्ये येणार आहेत बघा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकामध्ये खाते उघडून ठेवलं आहे हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या बँकांच्या खात्याला आधीपासून आधार कार्डचा नंबर लिंक करून ठेवला असेल तर तुम्हाला आता वाट बघत जर तुम्ही 6व्या हप्त्याची बसत असाल म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये बँकेत केव्हा पडतील जर याची वाट बघत तुम्ही बसत असाल तर बघा, महत्त्वाची सूचना तुम्हाला आता देण्यात आल्या। कोणकोणत्या बँकामध्ये पैसे म्हणजेच नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये कोणकोणत्या बँकामध्ये येणार नाही ते सांगतो। बघा, पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या बँकामध्ये पैसे येणार नाहीत हे सांगतो, त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत ते सांगतो। बँकांची लिस्ट आता आलेली आहे बघा। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता या 10 बँकेत येणार नाहीत तर बघा, पहिली बँक आहे देना बँक। या बँकेचे ट्रान्सफर आता झालेले आहे, याचे IFSC सुद्धा कोड आता चेंज झाला आहे। त्यामुळे या बँकेमध्ये खाते तुम्ही खोललं असेल तर ही बँक आता चालणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर विजय बँक, या बँकेत सुद्धा IFSC कोड चेंज झाला आहे, ही बँक सुद्धा चालणार नाही। त्यानंतर सिंडिकेट बँक, ही सुद्धा बँक चालणार नाही। अलाहाबाद बँक सुद्धा आता या ठिकाणी चालणार नाही। ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, बघा या ठिकाणी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही सुद्धा बँक चालणार नाही। त्यानंतर 6 नंबरची बँक आहे युनायटेड बँक ऑफ इंडिया, बघा युनायटेड बँक ऑफ इंडिया ही बँक सुद्धा चालणार नाही। त्यानंतर 7 नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ बिकानेर, ही सुद्धा बँक आता या 6व्या हप्त्याचा नमो शेतकरी योजनेचा यासाठी चालणार नाही। बघा, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर ही बँक चालणार नाही। त्यानंतर 8 नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ हैदराबाद, यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलले आहे। याचं कारण म्हणजे खेडेपाड्यात आता म्हणजे खेडेगावातनी आता हे बँकेची शाखा आहेत तर यामध्ये पैसे येणार नाहीत बघा। त्यानंतर स्टेट बँक ऑफ म्हैसूर, या बँकेमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलून ठेवले आहे तर यामध्ये सुद्धा पैसे येणार नाहीत। त्यानंतर 10 नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ पटियाला, यामध्ये सुद्धा पैसे येणार नाहीत।
तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणत्या बँकेमध्ये आता पैसे येणार आहेत, तर याची यादी सुद्धा राज्य सरकारने जाहीर केल्या. तर बघा, यामधील पहिली बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. यामध्ये जर तुम्ही खाते खोलले असेल तर बिंदास्त राहायचं आहे, यामध्ये पैसे येणार आहेत. IDBI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, युको बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक आणि पंजाब नॅशनल बँक. शेतकरी मित्रांनो, या सगळ्या सरकारी आणि मोठ्या खाजगी बँका सुद्धा आहेत. तर यामध्ये सर्वांचे पैसे सोडणे आहेत. तर तुम्हाला चालणार नाहीत त्या बँका आता सांगितलेत, कोणत्या चालणार आहेत त्या पण सांगितलेत. तर ज्या चालणार नाहीत त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर लवकरात लवकर चेंज करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.